फेब्रुवारी 2025मध्ये इयत्ता 12वीची परीक्षा सुरू झाली. यावर्षी नेहमीप्रमाणे पेक्षा 10 दिवस अगोदर परीक्षा सुरू झाली आणि आज या परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे. मुंबई विभागातून 3,15,118 विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं होतं. त्यापैकी 3,14,144 विद्यार्थी हे परीक्षेत प्रविष्ट झालेले आहेत आणि 2,91,955 विद्यार्थी हे इयत्ता 12वीची परीक्षा म्हणजे सर्व शाखेचे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स आणि MCVC शाखेचे विद्यार्थी आहेत. एवढे 2,91,955 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि उत्तीर्णतेची टक्केवारी जी आहे ती आहे 92.93%. म्हणजे मुंबई विभागाचा जो निकाल आहे तो 92.93% लागलेला आहे. राज्याचा निकाल हा 91.88% आहे आणि आपला 92.93% आहे. मुंबई विभागामध्ये आपला पूर्ण राज्यामध्ये मुंबई विभागाचा 3रा नंबर लागतो. म्हणजे कोकण विभाग हा प्रथम क्रमांकाने 96.74%, कोल्हापूर 93.64% आणि मुंबई विभाग राज्यामध्ये 3ऱ्या क्रमांकावरती आहे आणि मुंबई विभागाचा निकाल आहे 92.93%. आता मुंबई विभागामध्ये जे काही विद्यार्थी परीक्षा दिलेल्या आहेत 1,60,969 विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते. त्यापैकी 1,47,452 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत आणि विद्यार्थ्यांचं उत्तीर्णतेचं जे प्रमाण आहे ते आहे 91.7% आणि विद्यार्थिनी जे आहेत मुली ह्या 1,53,175 विद्यार्थिनी परीक्षेला बसलेल्या होत्या. त्यापैकी उत्तीर्ण झालेले आहेत 1,44,503 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत आणि टक्केवारी जी आहे उत्तीर्णतेची टक्केवारी आहे 94.33%. म्हणजे नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्यार्थिनींनी म्हणजे मुलींनी बाजी मारलेली आहे आणि मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा जास्त आहे. त्यानंतर मागच्या वर्षी जो निकाल होता आपला मुंबई विभागाचा निकाल हा 91.95% होता. म्हणजे 2024ला जो निकाल लागला तो 91.25% आणि 25चा जो निकाल या निकालाचं सांगा मुलींचं. मुली ते जिद्दी असतात आणि खूप परिश्रम करतात. मुलांपेक्षा तुलनेने जर आपण कंपॅरिझन केलं तर मुली ह्या अभ्यासावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करतात आणि त्यांचं प्रामाणिकपणे त्यांचं मेहनतीचं फळ त्यांना मिळतं. याच्यामध्ये सर्वात जास्त जे आहेत रायगड जिल्ह्यातल्या विद्यार्थिनी जे आहेत 92.91% सर्वात जास्त विद्यार्थी तिथले पास झालेले आहेत. त्यानंतर 92.47% विद्यार्थी ठाणे जिल्ह्यातल्या विद्यार्थिनी आहेत, त्यांनी 2रा क्रमांक प्राप्त केलेला आहे. त्यानंतर 92.19% मुंबई उपनगरमधल्या विद्यार्थिनी आहेत की ज्यांचं 3ऱ्या क्रमांकाने म्हणजे उत्तीर्णतेचं प्रमाण 92.19% आहे. जे काही विद्यार्थी या परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले असतील यांच्यासाठी जून एंडिंगला किंवा जुलैमध्ये सप्लिमेंटरी एक्झाम होणार. सर्व विद्यार्थ्यांना मी आवाहन करू इच्छितो की जे काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झालेले असतील तर त्यांनी पुन्हा आवेदनपत्र भरावं आणि जुलैच्या एक्झाममध्ये जर ते उत्तीर्ण झाले तर त्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होणार नाही. त्यांना नियमित विद्यार्थ्यांबरोबरच प्रवेश मिळणार आणि त्यांचं कुठलंही शैक्षणिक नुकसान होणार नाही. या व्यतिरिक्त जे विद्यार्थ्यांचे 1 किंवा 2 विषयात ते अनुत्तीर्ण असतील तरीसुद्धा त्यांना ATKTच्या नियमानुसार त्यांना 11वीला तात्पुरता प्रवेश मिळतो. तर त्या ठिकाणी ते तात्पुरता प्रवेश घेऊ शकतील आणि जुलैच्या एक्झाममध्ये त्याचप्रमाणे मार्च 26मध्ये जी काही परीक्षा येणार त्या परीक्षेमध्ये त्यांना 11वी उत्तीर्ण होणं कंपल्सरी असतं, आवश्यक असतं, परंतु शैक्षणिक नुकसान होणार नाही.